श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 11. सिद्धपुरुषांच्या शब्द सामर्थ्याचा प्रभाव कुणाला कधीच कळणारा नसतो. ते प्रसन्न झाल्यावर आपल्या भक्ताला जेव्हा आशीर्वाद देतात व पुढे त्याचं फळ दिसतं तेव्हा त्या भक्ताला परमानंद होतो. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी अंबिका नावाच्या स्त्रीला शनिप्रदोषाचं व्रत करायला सांगितलं. तिनं पुढच्या जन्मी सुलक्षणी मुलगा हवा अशी प्रार्थना केली होती. स्वामींनी प्रसन्न होऊन त्याच वेळी तिच्या मतिमंद मुलाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून पुढे त्याला बुद्धिवान बनवून त्याची कीर्ती वाढवली होती. अंबिकेच्या मनाची चिंता दूर केलेली होती. कालांतराने ती अंबिका मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. ती वऱ्हाड प्रांतात रंजननगरी या गावी ब्राह्मण कुळात जन्माला आली. दिवस संपत होते. बारसं झालं. मुलीचं नाव अंबा ठेवलं होतं. ती हळूहळू वाढत होती. घरातील सर्वांना सुखवीत होती. सुस्वभावी, मृदुभाषी व दिसायलाही सुंदर होती. मोठी झाल्यावर तिचे त्याच गावातील माधव नावाच्या एका शिवभक्त ब्राह्मणाशी लग्न झाले. पूर्वजन्मीची आठवण म्हणा किंवा पती शिवभक्त होता म्हणून म्हणा, या घरी आल्यावरही तिनं शनिप्रदोषाचं व्रत चालू केलं होतं. शंकराच्या भक्तीशिवाय अन्य भक्ती करणं तिला माहीतच नव्हतं. रोजची घरातील कामं व शंकराच्या भक्तीत तिचा सारा दिवस जात. ते तिला कळतच नसे. घरचा संसार व्यवस्थित चालू होता. काही दिवसांनी या दाम्पत्यांना मुलगा झाला. मुलाचं बारसं थाटात झालं. बाळाचं नाव शालिग्राम ठेवलं. शंकराच्या कृपेने हा मुलगा झाला होता. त्याची आठवण म्हणून हे नाव ठेवलं होतं. पण घरात व्यावहारिक नाव मात्र नरहरी होतं. सर्वजण याच नावाने हाक मारीत. वडिलांनी ज्योतिषांना त्याची पत्रिका करायला सांगितली. त्यांनी ती तयार केली. हा मुलगा जगात फार मोठा लौकिक मिळविल. त्याच्या दर्शनानं लोकांची दुःख दूर होतील. हा लग्न करणार नाही, संसारात रमणार नाही, तरुणपणातच संन्यास घेईल व तीर्थयात्रा करील असं ज्योतिषांनी सांगून ठेवलं होतं. मुलाची वाढ लहानपणापासूनच उत्तम होत होती. शरीर बाळसेदार व गुटगुटीत होतं. तो दिसायलाही सुंदर होता. त्याचं पोषण दुधावरचं होतं. पण त्याला त्याच्या आईच्या अंगावरचं दूध पुरत नसे. तिने आपल्या पतीला घरी एक गाय आणावी असं सुचवलं. त्या लहान मुलाचा दूध पिता पिता उजवा हात आईच्या स्तनाला लागला व आश्चर्य म्हणजे त्यातून मुलाला भरपूर दूध मिळू लागलं. त्यांची अडचण दूर झाली. मुलगा दीड वर्षाचा झाला. पण तो काहीच बोलत नव्हता. आई वडिलांना ती एक चिंताच वाटत होती. ती देवाची म्हणजे शंकराची प्रार्थना करीत होती. इथे दुसरा चमत्कार घडला. मुलाने आईचा हात धरून तिला घरात नेलं. घरातील लोखंडाची पळी, सुरी, कात्री हातात धरताच त्या वस्तू सोन्याच्या बनल्या. तिने पतीला बोलावून तो चमत्कार दाखवला. त्यांनाही आश्चर्य वाटलं. वडिलांना खुणा करून त्याने मुंज करण्याची सूचना केली. वडिलांनी एका सुमुहूर्तावर त्यांची थाटात मुंज केली. इथं तिसरा चमत्कार घडला. मुलाला मुंजीत गायत्री मंत्र सांगताच तो चारही वेदातील मंत्र धडाधड बोलू लागला. जमलेल्या मंडळींना तो प्रकार पाहून पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. मुंज झाल्यावर काही वर्ष तो घरी राहिला. नंतर तीर्थयात्रेला जावं म्हणून तो आई वडिलांची परवानगी मागू लागला. पण घरी हा एकच सुलक्षणी मुलगा होता. याला दूर पाठविण्यास ते तयार नव्हते. पण यांचा हट्ट कायम होता. आई म्हणाली, घरात तू एकटाच. तू गेल्यावर आमचं कोण करणार? आमच्याकडे कोण पाहणार? नरहरी म्हणाला, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला आणखी 4 मुलगे व 1 मुलगी होईल.
ती तुमचे उत्तम सांभाळ करतील. कुठलीच चिंता तुम्हाला राहणार नाही. हे बोलणं ऐकून आई वडिलांचं पुढचं बोलणं पुरतंच थांबलं. नरहरीने आई वडिलांच्या पायावर डोकं टेकलं व तो त्यांच्या आशीर्वादाने निरनिराळ्या तीर्थयात्रा करायला घरातून बाहेर पडला. हा नरहरी म्हणजे श्रीपाद स्वामी असल्याची त्यांच्या आईला खात्री पटली. खुद्द श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच या घरी जन्म घेऊन अवतरले होते. पुढे या दाम्पत्याला नरहरीने सांगितल्याप्रमाणे 4 मुलगे व 1 मुलगी झाली. घरात आनंद पसरला होता. सर्वांच्या चिंता दूर झाल्या होत्या. संसार सुखाने चालला होता. जय जय रघुवीर समर्थ.